साठा आपल्याला तयार झालेला आहे। तर दुसरा जो पावसाच्या बद्दलचं जर बघितलं तर गेल्या 6 दिवसामध्ये मुंबई क्षेत्रामध्ये विक्रमी पाऊस झाला। 30 जूनला आपल्याला सुरुवात झाली खरं म्हणजे, त्या दिवशी कुलाबा वेधशाळेने 69 mm नोंदवला आणि सांताक्रूजने 96 mm पाऊस नोंदवला। पण जुलैच्या 1 तारखेपासून हे आजपर्यंत आपल्याकडे पाऊस पडतोय। कालचं प्रमाण थोडंसं कमी होतं, पण या 6 दिवसामधला जर आपण पाऊस बघितला तर जुलैच्या सरासरी पावसाच्या मोर दॅन 100% पाऊस आपल्याला या 6 दिवसामध्ये मिळाला। कुलाब्यामध्ये तो 110% आणि सांताक्रूजला 104% होता आणि तो खूप कमी कालावधीमध्ये मिळाला। त्यापैकी काही दिवशी 300 mm पेक्षा सुद्धा पाऊस कमी छोट्या टाईम स्पॅनमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळाला। आणि ह्याचं जर एक तुलनात्मक हे बघितलं तर आपला जो ॲव्हरेज रेनफॉल आहे वर्षभराचा सध्या रफली अराउंड 2400 मिलीमीटर हे 10 वर्षाच्या ॲव्हरेजने काढलेला। काही वेळेला तो अगदी 3000पर्यंत सुद्धा गेलेला आहे। मागच्या वर्षी आपल्याला तेवढा पाऊस पडलेला दिसला, त्याच्या 40% पाऊस आत्तापर्यंत आपल्याला मिळालेला आहे। सो शहरामध्ये दॅट इज ओके, पण धरण क्षेत्रामध्ये मात्र अजून थोडासा पाऊस वाढण्याची आवश्यकता आहे। हा पाऊस आपला मुंबईचा जो आहे तो इतर शहरांच्या तुलनेत जर बघितला तर दिल्ली शहरामध्ये दरवर्षी 800 mm पाऊस पडतो, पुण्यामध्ये 720 मिलीमीटर पाऊस पडतो, बँगलोरमध्ये साधारण 970 म्हणजे क्लोज टू 1000 मिलीमीटर पाऊस पडतो, त्याच्यापेक्षा खूप जास्त म्हणजे 2400 मिलीमीटर पाऊस मुंबईमध्ये पडतो। आणि आपल्याला जुलै महिन्यात जो पाऊस पडला आहे तोच जवळजवळ या शहरांच्या सगळ्या वार्षिक पावसा एवढा पाऊस आपल्याला जुलै महिन्यामध्ये पडला आहे। आणि त्या मानाने आपण शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे योग्य रीतीने BMCने करण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनची क्षमता ही 55 मिलीमीटर पाऊस एका ह्याच्यात घेऊन जाण्याची आहे। ती अर्थातच आपण नवीन प्रोग्रॅम घेऊन ती वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि आपल्याला मुंबईमध्ये टायडल इम्पॅक्टसुद्धा बघावा लागतो, त्यामुळं सगळ्या कॅचमेंटमधून येणारं पाणी, आपल्या इथे असलेल्या 4ही नद्यांमधून बाहेर पडणारं पाणी, नाले सिस्टीममधून बाहेर पडणारं पाणी आणि हाय टाईडच्या वेळा या सगळ्यामध्ये आपल्याला मॅनेज करावं लागतं। आता आपला जो विहार लेकचा हा जवळजवळ ओव्हरफ्लो होण्यासाठी आलेला आहे। विहार लेक जेव्हा ओव्हरफ्लो होतो तेव्हा पाणी मिठी नदीमध्ये येतं आणि त्यावेळेला मिठी नदीची जर पातळी वाढलेली असेल तर आपल्याला काही वेळेला पुराचा फटका बसतो, त्यामुळे ते सुद्धा आम्ही खूप क्लोजली ऑब्झर्व करतो। मिठी नदीमध्ये आणि टायडल इम्पॅक्ट पण ऑब्झर्व करतो। आत्ताच्या घडीला ओव्हरऑल पाऊस कमी झाला आहे आणि समजा आता विहारचा जरी पाण्याची पातळी वाढली तरी आपल्याला तसा शहरासाठी काही धोक्याचा इशारा त्याच्यामध्ये नाही आहे। या काळामध्ये आपल्याला या सगळ्या काळामध्ये आपली सगळी 6 पंपिंग स्टेशन्स, मेजर पंपिंग स्टेशन्स, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आणि आपले जवळजवळ 540 वेगळे पंप्स होते, तेही आपल्याला सगळे लागले नाहीत। परंतु ज्या वेळेला पाऊस जास्त होता त्या वेळेला सिटी, वेस्टर्न आणि ईस्टर्न सबमध्ये हे आपले सगळे पंप्स कार्यरत होते। आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे मॉन्सून प्रिपेअर्डनेसच्या बद्दल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली त्याच्यात की आपण